वेळेला तुम्ही कट्ट्यावर आलेले आहात. निमित्त जरी स्वर्गात नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं आत्ताच आलंय आणि त्या निमित्तानं आपण जरी भेटत असलो तरी सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या पुन्हा एकदा चर्चा ठाकरे आणि संजय राऊतांचं त्यामधलं जे काही चालू असेल ते याच्याबद्दलची आहे. त्या ठाकरेंचं काय चाललंय याच्याकडं जाण्यापूर्वी हा जो नरकातला स्वर्ग तुम्हाला सापडला, ज्याचं प्रकाशन 8-10 दिवसांपूर्वी झालं, तर हा नरकातला स्वर्ग तुम्हाला कसा सापडला? या नरकातल्या स्वर्गामध्ये मला राज्यकर्त्यांनी म्हणजे सत्ताधाऱ्यांनी पाठवलं. तुरुंगात जाणं, तुरुंग ही संकल्पना नरकासारखीच आहे ना. ज्या कोणी या तुरुंगाची संकल्पना निर्माण केली असेल, तुरुंग हवा कोणी असेल, व पुराण काळामध्ये महाभारतामध्ये आता श्रीकृष्ण तुरुंगात होते, 33 कोटी देव तुरुंगात टाकले होते असं आपण वाचतो. त्या काळात राक्षसांनी म्हणा किंवा काय, शेवटी तुरुंग म्हणजे बंदिवास आहे. तुम्हाला आतमध्ये ज्या यातना भोगायच्या असतात म्हणून तो तुरुंग आहे. त्याच्यामुळे त्या संकल्पनेमध्ये कोणीही सुखानं राहू शकत नाही. तो नरक आहे असं मी जेव्हा म्हणतो तेव्हा तो नरक जाकार मी तो पाहून आलेलो आहे. अनेकदा आमच्यासारख्यांना राजकीय अटका होत असतात, पण त्या पोलीस स्टेशनच्या उंबरठ्यापर्यंतच असतात. आम्ही गेलो, बसलो, लगेच जामीन झाला किंवा अटकपूर्व जामीन झाला, कोर्टात गेलो, कोर्टासमोर उभे राहिलो, जज ताबडतोब आम्हाला जामीन देतो, आम्ही तिथून बाहेर पडतो. पण जेव्हा प्रत्यक्षामध्ये पोलीस कोठडी असेल, मध्यवर्ती कारागृह असेल, तिथे जेव्हा जायचा प्रसंग एखाद्यावर येतो, तेव्हा कितीही मोठा बलदंड माणूस असू द्या, तो लटपटतो, थरथरतो आणि त्याला असं वाटतं की आता आपलं जीवन संपलं, आपण परत येणार नाही. ही एक मानसिकता तयार होती, तो खचून जातो. म्हणून ते सगळे लोक आमचे जे पक्ष सोडून गेले, निष्ठावंत वगैरे म्हणवणारे, ते त्यासाठीच गेले. मग एकनाथ शिंदे असतील, वायकर असतील किंवा त्यांच्याबरोबर 40-50-60 लोक आहेत जे गेले, किंवा इतर पक्षाचे लोक आहेत, अजित पवार असतील, हे त्या भीतीनेच लटपटले आणि त्यांनी शेवटी पक्षांतराचा मार्ग निवडला. पण आम्हाला असं वाटलं, माझ्यासारख्या माणसाला, आपण शिवसेनेच्या माध्यमातून किंवा बाळासाहेब ठाकरेंच्या माध्यमातून चांगलं आयुष्य आतापर्यंत जगलो, आणि जर या संघर्षाच्या काळामध्ये माझ्या वाट्याला काही अधिक कडवट संघर्ष आला असेल किंवा ज्याला आपण ह्या यातना म्हणतात, तर आपण त्या स्वीकारल्या पाहिजेत. ही आपल्याला त्याची किंमत मोजायला पाहिजे. आणि त्या भूमिकेतून आम्हाला तुरुंगात पाठवलं आणि मी रडलो नाही. हे पुस्तक जेव्हा मी उद्धव ठाकरेंना सुरुवातीला वाचायला दिलं कार्यक्रमाच्या आधी, तर त्यांची एका ओळीची कॉमेंट फार चांगली आहे. आणि ते पुस्तक झाल्यावरती कार्यक्रमासाठी मी त्यांना सांगितलं, आपला ह्या तारखेला कार्यक्रम आहे 17 मेला. मी पुस्तक वाचलं का? हो. कसं वाटलं पुस्तक तुला? म्हटलं मी काय सांगणार नाही, मी नंतर बोलीन, तरी पण तुला सांगतो, हे पुस्तक म्हणजे रडगाणं नाही, हे महत्त्वाचं आहे. म्हणजे रडगाणं फार असतं, मी कसं यातना सहन केल्या, मी कशा करवटे बदलते रहे, छताकडे बघत राहिलो, वगैरे वगैरे वगैरे. मी कसा उपाशी राहिलो, असं झालं, मग मला कुटुंबाच्या आठवणींनी कसं मी व्याकुळ झालो, असं ही रडगाणी जी असतात ती तुरुंग ज्याच्या वाट्याला आलाय की ते सातत्यानं आलेली आहेत ना, असं नाही. आणि ते खरं आहे, त्यात चुकीचं काही नाही आहे. तुमच्या बाबतीत झालं का? ते सगळंच झालं आहे. सगळं झालं. या सगळ्या गोष्टी प्रत्येकाच्या वाट्याला येतात. तुरुंग हा तुरुंगासारखाच असतो, तुम्ही किती मोठे असता लक्षात घ्या. आता माझ्याबरोबर तुरुंगात काही लोक होते जे दिल्लीतून त्यांना आणलं होतं, तिहारमधून, फार मोठे उद्योगपती होते. त्यांना तिहारमधून जस्टिस चंद्रचूडनी तिथून हलवून त्या सगळ्यांना मुंबईच्या अर्थरोडला पाठवलं कठोर शिक्षेसाठी. विचार करा, कठोर